मुलांसाठी प्रभावी 101 सवयी भाग 8 36 ते 40 सवयी। सवय क्रमांक 36 स्वच्छ सुबक अक्षरात लिहिण्याची सवय। फार कमी मुलांचं अक्षर सुंदर आणि सुबक असतं। चांगलं सुबक अक्षर काढणं ही त्या मुलांना लागलेली सवय आहे। बऱ्याचदा घाई गडबड किंवा आपलं म्हणणं कसं मांडावं हे न कळल्यामुळे गोंधळाच्या मनस्थितीमुळे मुलं त्यांचं अक्षर बिघडवून बसतात। जर मुलांनी त्यांचं लिखाण स्वच्छ सुंदर आणि सुबक अक्षरात लिहायला सुरुवात केली तर त्याचे अनेक फायदे मुलांच्या आयुष्यात दिसून येतात। चांगलं स्वच्छ सुबक लिहिणं ही हस्ताक्षराची सवय आहे। ही सवय मुलांना काय देऊन जाईल? ज्या मुलांचं अक्षर सुबक आणि सुंदर असतं त्या मुलांची स्वप्रतिमा चांगली असते, आणि ज्या मुलांची स्वप्रतिमा चांगली असते ती मुलं आत्मविश्वासी असतात। ज्या मुलांचं अक्षर चांगलं असतं त्यांच्या अक्षराचं कौतुक होतं, आपोआपच मुलांची स्वप्रतिमा वाढते। तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलांना चांगल्या अक्षरात लिहायची सवय असते त्यांना लिहिण्याची गोडी तयार होते, त्यांना लिहावंसं वाटतं। अर्थातच त्यांची अभ्यासात प्रगती होते आणि सर्वात महत्त्वाचं अशा मुलांचा सहजतेने कलाक्षेत्रात प्रवेश होऊ शकतो। ही सवय कशी लावाल? सुंदर अक्षर काढायच्या अगोदर ते सहजतेने वाचता येईल असं लिहायला सांगा। जे अक्षर वाचता येईल ते अक्षर चांगल हे अगोदर त्यांच्या मनात बिंबवा। त्यानंतर मग घाई न करता लिहायची पद्धत मुलांना अंगीकारायला चांगल्या ड्रॉइंग टीचरची किंवा चांगल्या शिक्षकांची सांगा। वेळ पडल्यास ड्रॉइंग टीचरची मदत घ्या। अशा मुलांसाठी अक्षर गिरवायच्या पाट्या किंवा तत्सम गोष्टी उपयोगी पडतात। मुलांचं अक्षर सुधारायचं असेल तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे रोज 10 ओळी शुद्ध लेखनाच्या लिहून काढायच्या। हे शुद्ध लेखन करताना प्रत्येक वेळेस मुलाने शांतपणे बसून चांगल्या अक्षरात लिहायची सवय लावून घ्यायची। अनेक वेळेस मुलं याला नाही म्हणतात, पण जर तुमच्या सोसायटीतील तुमच्या गल्लीतील मुलांना एकत्र करून बसून रोज 10 ओळी लिहायला सांगितल्या तर ही मुलं अतिशय आनंदाने लिहायला सुरुवात करतात आणि मग ही सवय अंगवळणी पडते। मग सहज जरी मुलांनी हातात पेन पेन्सिल घेतली तरी सुद्धा त्यांचं अक्षर स्वच्छ सुंदर आणि सुबक व्हायला लागतं। सवय क्रमांक 37 एक दिवस मौन पाळण्याची सवय। समोरचा मुलगा माझ्याशी खुणेने बोलू लागला तेव्हा मला आश्चर्य वाटलं। बोलता येत नाही का असं त्याला विचारल्यावर त्याने लिहून दाखवलं, नाही, आज माझा उपवास आहे, आज मी मौन पाळलंय। सुरुवातीला मला गंमत वाटली, पण नंतर मात्र ही सवय मुलांना असणं अत्यंत आवश्यक आहे हे मला काही वेळातच पटलं। खरं तर प्रत्येक मुलांना आणि मुलांनाच काय, सर्वांनाच आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा संपूर्ण दिवस मौन पाळता येणं ही सवय असायला हवी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मौन पाळल्याने आपल्या मनाची शुद्धी होईल, मनाची अंघोळ होईल। शरीराच्या स्वच्छतेप्रमाणेच मनाची स्वच्छताही महत्त्वाची आहे। जेव्हा आपण मौन पाळतो तेव्हा मनात साठलेल्या कितीतरी अनावश्यक गोष्टी स्वतःहून मनातून बाहेर पडायला लागतात, ज्या मनामध्ये साचलेल्या असतात, आणि ही प्रक्रिया तेव्हाच होते ज्यावेळेस मन शांत होतं। ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वप्रथम मुले शांत होतील। शांत बसण्यातही आनंद आहे हेच मुलांना कळत नाही। या सवयीमुळे मुलांना त्यातला आनंद समजेल आणि मुलांना स्वतःवर नियंत्रण प्राप्त झाल्याचा आनंद प्राप्त होईल। कारण नसताना आपण किती बोलतो हे समजेल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आवश्यकता नसताना मी बोललो नाही, यामध्ये मी माझ्या मनावर विजय मिळवला, ही भावना दृढ होत जाईल। मुलांच्या मनात विचार प्रक्रियेला चालना मिळत नाही, कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपोआप मनातले विचार कमी होतात, पण जेव्हा शांतपणे मौन साधलं जातं त्यावेळेला आतमध्ये योग्य प्रकारच्या विचार प्रक्रियेला चालना मिळते। त्याचबरोबर स्वतःशी संवाद साधणं किती आवश्यक आहे हेही मुलांना समजून येईल। फक्त संवाद साधणं महत्त्वाचं नाही, तर तो संवाद कसा साधावा हेही समजावून सांगणं महत्त्वाचं आहे। या सर्वाचा परिणाम मुलांना त्यांच्यामधील आध्यात्मिक शक्तीची जाणीव देईल, जी जितक्या लवकर होईल तितकं त्यांच्या जीवनात शांती समाधान येऊ शकेल। ही सवय कशी लावाल? घरात सर्वांनीच महिन्यातून एक दिवस हा उपवास करा आणि मग ते बघून मुलांनाही वाटेल की मीही सुरुवात करावी।
कधीकधी पूर्ण दिवस शांत राहणं किंवा एकही शब्द न बोलणं हे शक्य वाटत नाही. मौन राहणं म्हणजे संपूर्ण दिवस शांत राहायला हवं का? तर अजिबात नाही. दिवसातील घड्याळ लावून 10 मिनिटे घेतली की ही 10 मिनिटे आपण मौन पाळणार. मग 10 मिनिटांचे 20 मिनिटे होऊ शकतात, 30 मिनिटे होऊ शकतात, 1 तासापर्यंत हा कालावधी जाऊ शकतो. जेव्हा 1 तासापर्यंत सहजतेने मौन बाळगता येतं, त्यानंतर 1 तासाचे 2 तास, 5 तास, 10 तास, अगदी 24 तासापर्यंत जाता येतं. कधी कधी घराबाहेर गेल्यावर बोलणं आवश्यकच असतं. अशा वेळी नियमात थोडासा बदल करता येईल. उदा. घराच्या आतमध्ये असतानाच मौन पाळायचं किंवा बोलायचंच असेल तर एका विशिष्ट रूममध्ये जाऊनच बोलायचं. अर्थात मौन पाळणे म्हणजे शब्दांचे मौन पाळणे. आपण खुणेने संवाद साधू शकतो, हाताने लिहून देऊ शकतो, त्याचबरोबर टाईप करू शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधू शकतो. हा फक्त शब्दांचा उपवास आहे. खरं तर मौन म्हणजे विचारांचा देखील उपवास असायला हवा. पण सुरुवात शब्दांपासून करायला काहीच हरकत नाही. सवय क्रमांक 38. दिवसातून एक काम मनाविरुद्ध करण्याची सवय. अनेक पालकांची ही तक्रार येते की आमच्या मुलांमध्ये पेशन्सच नाही, धीरच नाही, याला थोडाही वेळ दम निघत नाही, फार घाई करतो. खरं तर लहानांमध्येच काय, मोठ्यांमध्ये सुद्धा ही सवय आढळते. मोठ्या माणसांनाही पटकन एखादी गोष्ट मला मिळावी असं वाटतं, किंवा विचार न करता पटकन प्रतिक्रिया देऊन मोठी माणसं मोकळी होतात. यासाठी आपल्या अंगी एक सवय बाणायला हवी. ती म्हणजे काही गोष्टीत मनाने कितीही त्रास दिला तरी सुद्धा संयम राखायची सवय, काही वेळ शांत राहायची सवय. मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी संयम राखण्यासाठी आपल्या मनाला सवय लावणं आवश्यक आहे. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? आधी हे समजून घेऊ की या सवयीचे आपल्या मुलांना काय फायदे होतील. मुलांकडून खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. फक्त कंटाळा हा त्यांचा शत्रू असतो. या शत्रूवर त्यांना मात करता येत नाही. या सवयीमुळे मुलांना कंटाळ्यावर कशी मात करावी किंवा नको असलेल्या गोष्टीवर कशी मात करावी, मनाविरुद्ध कसं काम करावं हे कळेल. कारण या जगात ज्याला मनाविरुद्ध काम करायला जमतं तो काहीही करू शकतो. यासारखा दुसरा फायदा या सवयीचा अजून कुठलाच असणार नाही. ही सवय कशी लावाल? सर्वप्रथम मुलांना हे समजून सांगणं आवश्यक आहे की या जगात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडतेच असं नाही. काही गोष्टी मनासारख्या घडणार तर काही गोष्टी मनाविरुद्ध घडणार. पण जेव्हा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडते त्यावेळेला ती स्वीकारता आली पाहिजे. आणि त्याची सुरुवात लहान लहान गोष्टींपासून होणं आवश्यक आहे. त्यासाठी रोज एक गोष्ट तरी अशी करायची जी आपल्या मनाविरुद्ध असेल. मग कधी एखादा आवडीचा पदार्थ समोर आला तर तो पदार्थ कितीही खावासा वाटला तरी मी आज खाणार नाही. असं वाटलं की आज आवडीचा कार्यक्रम टीव्हीवर बघायचा आहे तर मी आज मुद्दाम तो कार्यक्रम बघणार नाही. कुठलीही गोष्ट जी तुम्हाला करावीशी वाटते आणि ती मुद्दाम न करणं. अर्थात हे करताना आपल्या आजूबाजूला त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची नक्की काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक मुलं चॉकलेट न खाण्याचा नियम करतात, तर काही जण आईस्क्रीम न खाण्याचा नियम करतात. काही जण आज मी माझ्या फोनला हात लावणार नाही, कॉम्प्युटरला हात लावणार नाही असे नियम करतात. एक गोष्ट दिवसातून अशी केल्यानंतर मुलांमध्ये स्वनियंत्रण ही सर्वात चांगली सवय दिसून येते. आणि सर्वात महत्त्वाचं, मी जिंकलो हा भाव मुलांमध्ये वाढीला लागतो. त्यामुळे त्यांच्या मनात स्वप्रतिमा जास्त विकसित व्हायला सुरुवात होते. त्यांच्यामध्ये जास्त कॉन्फिडन्स दिसायला लागतो. सवय क्रमांक 39. विसंगती शोधण्याची सवय. खरं तर मुलांमध्ये विसंगती शोधायची सवय असायला हवी का, यावर अनेक पालकांचं एकमत होणार नाही. कारण अनेकांना असं वाटेल की विसंगती शोधणं म्हणजे नकारात्मकता शोधणं किंवा चुकीच्या गोष्टी शोधणं. खरं तर विसंगती शोधणं म्हणजे नकारात्मकता शोधणं असं नाही, तर विसंगती शोधणं म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींविषयी आपल्याला जाणीव होणं, त्याविषयी आपण जास्त जागरूक होणं. अनेकदा सवयीमुळे किंवा त्याच गोष्टी नजरेला पडल्यामुळे त्यातील विसंगती आपल्याला दिसत नाही. ज्या वेळेला आपल्याला त्यातील विसंगती दिसायला लागते
त्यावेळेस मात्र आपल्या आजूबाजूला काय काय आहे याची स्पष्ट जाणीव व्हायला लागते आणि विसंगती शोधणं मुलांमध्ये प्रामुख्याने अनेक बदल घडताना दिसतात. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वात महत्त्वाचं, ही सवय मुलांना वर्तमानात राहायला शिकवेल. आपल्या आजूबाजूला चाललेल्या गोष्टी यामध्ये आपण मेकॅनिकल तर होत नाही ना, तोचपणा होत नाही ना, ही भीती ज्यांच्या आयुष्यात येते अशांसाठी ही सवय अत्यंत उपयुक्त सिद्ध होते. या सवयीमुळे मुलांच्या उजव्या मेंदूचा विकास खूप सहजतेने होऊ शकतो. तसेच नवनवीन कल्पना, नवनवीन गोष्टी मुलांना सुचायला लागतात. त्यांची निरीक्षण शक्ती वाढते. ही सवय कशी लावाल? विसंगती म्हणजे काय हे मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे. जी गोष्ट त्याच्याबरोबर योग्य दिसत नाही तीच विसंगत असते असं नाही, तर कधीकधी रंग, रूप यापेक्षाही ती अयोग्य ठिकाणी ठेवल्यामुळेही विसंगत दिसते. तर काही गोष्टी या कधीच घडू शकत नाहीत, पण आपण सहजतेने स्वीकारतो, यालाही विसंगती म्हणता येईल. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे टीव्हीवरील ॲडव्हर्टाईज मुलांना बघायला लावणं आणि ज्या गोष्टी जाहिरातींमध्ये दाखवतात त्या गोष्टी आयुष्यात खरंच घडणं शक्य आहे का यावर फक्त मुलांना विचार करायला जरी सांगितलं तरी त्यात अनेक प्रकारची विसंगती दिसेल. त्यानंतर मग आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या, चालणाऱ्या लोकांच्या बोलण्यामध्ये, लोकांच्या बोलायच्या पद्धतीमध्ये, चित्रपटांमध्ये, हिंदी गाण्यांमध्ये, तर कार्टून नेटवर्कमध्ये, अशा प्रत्येक ठिकाणी मुलांना विसंगती बघायची सवय लागेल. उसीबरोबर आपल्या आजूबाजूला चाललेलं सर्व सत्य नाही हे मुलांना सहजतेने समजून येईल. मग सत्य काय आणि असत्य काय यातील फरक मुलांना सहजतेने समजून येईल. खरं तर ही सवय आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा एखादा तास दिला तरी सुद्धा सहजतेने विकसित होऊ शकते. त्याची जाणीव मात्र पुढचे 8 दिवस किंवा पुढचा 1 महिना आपल्यामध्ये राहते. मग आपोआप ती मुलं सहजतेने विसंगती हुडकायला लागतात. अर्थात त्याच्यामध्ये त्याची सकारात्मक बाजूही मुलांना दाखवायला सांगणं किंवा बघायला सांगणं हेही तितकंच आवश्यक आहे. सवय क्रमांक 40, साधेपणाची सवय. अनेकांना साधेपणाने राहणं म्हणजे काय हे समजत नाही, तर काही जणांना साधेपणात राहणं म्हणजे कमीपणा वाटतो. आपलं काहीतरी चुकतंय असं वाटायला लागतं. खरं तर साधेपणाने राहणं म्हणजे कमीपणा असं अजिबात नाही. उलट साधेपणाने राहणं हेच अवघड असतं. आणि सवय मुलांना फक्त साधेपणाच नाही तर त्याचबरोबर जीवनातील वेगवेगळे पैलू शिकवून जाईल. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वप्रथम मुलांना हे समजेल की आपल्या गरजा किती कमी आहेत आणि कारण नसताना आपण त्या किती वाढवून ठेवलेल्या आहेत. साध्या साध्या गोष्टींमधूनही आनंद मिळू शकतो हे मुलांना सहजतेने समजून येईल. सत्य परिस्थितीचं आकलन मुलांना फार लवकर व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर अनेक भुरळ घालणाऱ्या जाहिरातींपासून मुलं सहजतेने लांब जातील. ही सवय कशी लावाल? साधं राहणं म्हणजे काय हे त्यांना दाखवून देणं आवश्यक आहे. त्यासाठी साधं राहणाऱ्या लोकांची मुलांना पुस्तकं वाचायला द्या किंवा त्यांच्याविषयी त्यांना माहिती सांगा. मग ते गांधीजी असतील, विनोबा भावे असतील किंवा अशा अनेक व्यक्तिरेखा असतील. साधेपणाची सुरुवात कुठून होऊ शकते? तर अगदी आपल्या घरापासून होऊ शकते. त्यासाठी आज कुणीही टेबल खुर्चीवर बसून जेवायचं नाही, खाली बसून जेवायचं. साध्या ताटामध्ये जेवायचं. ब्रँडेड कपडे घालायचे नाहीत. साध्या गोष्टी वापरायच्या. आपण जेव्हा मुलांना एखाद्या आश्रमात घेऊन जातो तिथे स्वतःच्या हाताने ताट वाढून घेणं, स्वतःचं ताट विसळून ठेवणं, खाली बसून जेवणं, सर्वांच्या बरोबर एकत्रित राहणं, अत्यंत कमी सुविधांमध्ये दिवस पूर्ण करणं, अशा गोष्टींची मुलांना सवय लागते. एका मुलांच्या कार्यशाळेत आम्ही मुलांना अंघोळीला बादलीत पाणी दिलं. त्यावेळेस अनेकांनी तक्रार केली की आम्ही बादलीतून पाणी घेऊन कशी अंघोळ करायची? आम्ही शॉवरशिवाय अंघोळ करत नाही. परंतु अर्ध्या बादलीत अंघोळ होऊ शकते हे जेव्हा त्यांना पटलं त्यावेळेला मात्र त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याचबरोबर साधं चुलीवर केलेलं जेवण हे किती रुचकर लागू शकतं हे जेव्हा त्यांना पहिल्यांदा समजलं त्यावेळेस त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. महिन्यातून 1 दिवस जरी साधेपणाने राहायचं असं संपूर्ण कुटुंबाने ठरवलं तरीही ही सवय मुलांना सहजतेने लागेल. अशा प्रकारच्या शिबिरांना मुलांना पाठवणं किंवा अशा साध्या जीवनशैली असणाऱ्या लोकांच्या जीवनाची ओळख करून देणं हे देखील तितकंच उपयोगी सिद्ध होतं.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.